न्यायालयाचा आदेश आहे. न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईत. जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले आहेत. नक्की शिस्त पाळली पाहिजे. न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे, हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे. पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले. ते घुसखोर आहेत का? ते घुसखोर नाही आहेत. ते उपरे आहेत का? ते उपरे नाही आहेत. ते परप्रांतीय आहेत का? ते परप्रांतीय नाही आहेत. ते दहशतवादी आहेत का? ते दहशतवादी नाहीत. फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे. न्यायालयानं ज्यांना बाहेर काढावं असे खूप लोक या मुंबई शहरामध्ये आहेत. अगदी गौतम अडाणीसह ज्याने धारावीच गिळली मराठी माणसाची, अशा अनेक लोक आहेत. अनेक विषयावर न्यायालयामध्ये निर्णयच लागत नाहीत वर्षानुवर्ष. मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, आम्ही वर्षानुवर्ष न्यायालयाच्या किंवा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सगळे असतो. आम्ही आहोत. आजही शिवसेना आहे.